हॅलो दोस्त, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. तो कायच आपण चाललो आहे शेतात. तर आपण हे रोप घेऊन चाललो आहे शेतात की आपल्याला हे रोप लावायचं आहे वावरात नेटीत. तर आपण हे घेऊन जाऊया पटापट की इथून तर लांब आहे आपलं वावर. तर जाऊ वावरात भेटलं तर गायची इथं पाणी तुंबलं आहे. कालच्या पाण्यानं इथं पाणी तुंबलं आहे. तर आपण आलतो इथं. तर आपण वावर आपलं खाली आहे. तर आपण इथं टेकडं जातो. रोप आहे आपलं. तर इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं नजारे आहे इथं गावातले शेतात रे. हे बघू शकता बंदा जंगल है मित्रांनो, हे सारं जंगल आहे. किती खूबसूरत आहे. देख सकते तुम लोग गावातलं वातावरण बघा. असंच पाण्यासाठी फॉलो सबस्क्राईब जरूर करणार गाईस. हे असं तुम्हाला दाखवता येईल मी नवीन. तर गाईस आता जातो आहे वावरात. गाईस आपण वावरात पोहोचलो आहे. तर गाईस आपण रोप त्या तिकडे झुंडेला आहे. ते कॅरेट दिसते का तुम्हाला दाखवतो. ते कॅरेट तिथं झुंडेला आहे. आपण रोप आपलं आणि हे लाकवा आपला दोघी इथं बसला आहे, झोपला आहे. हे रोप इथं काही त्या तिकडं धुईले, हे काही इथं आहे गाईस ते होऊ शकता. तर आपलं वातावरण बघू शकता आपलं असं आहे. तर काय होतं ते तुम्हाला सांगतोच मी. का ही नेट उभी केली आपण, ही मॅने केली, मी आपल्या आणखीच उभी करीत होती. त्याच्यानं तुम्हाला दाखवा लागलो. लोकांना उभी केली आपलं पोट आहे ना, उभी माणसं पोट तिकडची नेट उभी करायला लागली. तर असं काहीतरी आहे आपल्या काही नवीन असेल तुम्हाला दाखवतोच. तो तिथं एक दोघे जाऊन बसली, इथं एक बसलाय. तो गायच आपली नई आठ सुरू आहे 2-3 वेळची. तर आता ते रोप आपण बाजू ठेवूया. तिच्यावर नई आठाची आपलं मशीन टाकायची गाईस. तो गायच आपल्याला मशीन आठायची त्याच्यासाठी आपण रोड फाडायला लागलो. पप्पा रोड फाडायला लागले, ते कापड काढायला लागले. त्याच्यावरचं आपलं मशीन पांगायचे. ते कसं पांगवत लागतं त्या पांगतं नाही असे पांगून लागते. तर मम्मी घेतले ते हातात. तर आपण असं त्याच्यावरून धरून लागतं आपल्याला. आपलं काही असं फिरवून लागतं गाईस. होऊ शकते असं मशीन फिरवून लागते. तेव्हा ती मशीन पुढे जाते गाईस. या पिना आहे त्याला पिना खोसायची. आपण पिना गोळा करायला लागलो. तर मशीन 3 बेची जाते 8 आता पाणी पाचायचं. ते तो गाय 2 बेलची मशीन 8 झाली चालू झाली आहे. ती आणखी 1 बेलची राहिली आहे. ती ही बेलची राहिली आहे. ती 2 बेलची झाली आपली. ती नाही पांगवली. तिच्या पाठायची आपल्याला आत्ताच की आपलं हे गोळा करून तुला आपण ते बाकीचं हे बघू शकता आता तुम्ही. तो गायचं आपलं रोप लावणं झालं आहे. आपण चाललो आहे घराकडून. तुम्हाला दाखवायचं होतं पण माझे हात भरले होते रोप लावताना. त्याच्यानं तुम्हाला दाखवू शकलो नाही. त्याच्यानं काय करतो आपण चाललो आता घराकडे. आपलं रोप लावणं झालं आहे त्याच्यामुळं आता वावरत काही काम नाही. आता चाललो आपण घरी. रस्त्यानं आता हे अंगडे आपण तिकडे गेलो. आपण तिकडे बसलो होतो. ते असं काहीतरी आहे आपलं. तर चाललं मग आता घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला. गायचं आपण चाललो आहे शेतात. हे रस्ता आहे आपला शेतात चाललो आहे आपण आता काम करायला. आपली दुसरी नेट उभी करायची. ते पण आपल्या आणखीच व्हायला असं उभी. तर आपण चाललो आहे रस्त्यानं ना. आपल्याला दुसरं रोप लावायचं आहे. दुसरं रोप आलं आहे आपल्या घरी, ते लावायचं आहे आपल्याला. तुम्हाला दाखवतोच मी कसं लावणं लागतं. तर असं काही तो गायचं आपण खालच्या रस्त्यानं चाललो आहे. वरचा रस्ता होता आपला पण आपण खालून चाललो आहे. काही नवीन असलं तुम्हाला दाखवायसाठी मी खालून आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी काय आहे इथं. तर रस्ता आहे असा वरचा रस्ता आहे पण हे पाण्याचा रस्ता आहे गाईस. बघू शकता तुम्ही तिकडे रस्ता आहे वरी. पण तुम्हाला दाखवण्यासाठी वावरं आहे. पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी रस्त्यानं आलो मी. म्हणजे खालच्या रस्त्यानं आलो. खालचा रस्ता आहे पण एवढं पायाचा रस्ता आहे हो. पहिलं होता हो वरी रस्ता आहे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी आलो इकडं. पाण्यात दाखवण्यासाठी काय नवीन आहे इथं. काहीच नवीन नाही काहीच इथं तुम्हाला दाखवायसाठी. बघू शकता तो गायची आपे एक नाडी सापडली. ती तिथपर्यंत गाईस पाण्याची वाटते गाईस. ही कट्ट्यात पाणी जात वाटते गाईस. तर यानं जाऊ आपण वरी. बघूया काय आहे बघूया. पाण्याची वाट जम गायची. मला दाखवतो मी कशी आहे इथं नेमकी काय रस्ते आहे. बघू शकता तुम्ही अशी वाट आहे त्या तिथपर्यंत. गाईस आपण ते लोकेशन कव्हर करतो ना,
तिचं पाणी होतं गाईस, हे हिचं पाणी होतं ते बंद फिनिश झालं गाईस. ढोरावर पाणी पिलं वाटते, नाही तर आतलं वाटतं. उन्हाळा चालू आहे सध्या, तर उन्हाळा संपला म्हणा, पण पाणी पडलं तर बंद आतलं गाईस. इथं कसं काय त्या दिवशी तर गज भरेल होतं गाईस. आपण तुम्हाला दाखवतच होतं किती गज भरेल होतं, सगळं आतलं गाईस. कसं काय असं कसं काय झालं, सगळं कसं काय आतलं गाईस. कमाल झाली गाईस, तुम्हाला दाखवलंच होतं मी, कमाल झाली गाईस. असं काहीतरी आहे गाईस. आपली वावरं चालू आहे आपण, तर गाईस ही कालची मॅचिंग आज तरी होती आपण. तर काल आपल्या हिच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, लाईन बी नव्हती गावातली, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही. तर चार्जिंग नव्हती, फोन तर घरीच होता आपला. तर हे एवढी मॅचिंग आतून घेतली, ते कालचं तुम्हाला तर दाखवतच होतं मी. तर असं काहीतरी. तर गाईस इथं आलो आपण पाणी टाकायला, हे रोपावर पाणी टाकायचं आपल्याला. ते रोप आलं गाईस, आणि हे दुसरं रोप आहे, हे दोरापुंगडी होती काकडी गाईस, तुम्हाला दाखवलंच मी. हिच्यावर पाणी टाकायचं आहे आपल्याला. तर इतकं लांबून लांबून आलो गाईस आपण, तुम्हाला दाखवतो मी. काय नाही आपली, काय नाही आपली गाईस, बघू शकता. हिच्यात पाणी आणलं आहे आपण, ह्या रोपावर पाणी टाकायचं आपल्याला. ते तिथून तर त्याच्या तिथून टाकायचं आहे पाणी. तो गाईस याला पटापट टाकून घेऊया, नंतर भेटतो तुम्हाला, नंतर दाखवतो. याचं काही पाणी टाकणं लागतं याच्यावर, कोरडं होतं गाईस हे बघा. सध्या ओरलं आहे थोडंफार, पण पाणी टाकून घेऊ. ठीक आहे, जेव्हा पाणी टाकलं ना, पाणी टाकलं तर जळून जातं गाईस. आणि हे रोप तर आपण त्या दिवशी लावलं होतं गाईस, तर हे बंद सुकलं आहे. पा कसं का सुकलं ते पत्ता नाही लागायला लागलं आहे. पाणी तर चालू ते 2-3 दिवसापासून, तर कसं का सुकलं काय माहीत. बंद सुकलं आहे, पिवळे पानं पडले याचे, बघू शकता. हे बघा पिवळे पानं पडले याचे, बंदच सुकले गाईस. हे कसं का सुकले ते पत्ता नाही लागायला लागला. तर त्याच्यामुळं हे आत्ताच लावायचं नाही, याचं बंद पाहायचं आहे, बळ नीट होतं की नाही. तर तवाच हे लावायचं आहे रोप, बघू शकता. तवाच ते बी लावायचं आहे तिथंच. याच्यावर पाणी टाकून घेऊया पटापट, नंतर भेटतो तुम्हाला. तो गाईस आपलं पाणी टाकणं झालं आहे, 2-3 कॅरेट राहिले होते, त्यानंतर टाकूया. आपण हे घेऊन चाललं आहे आता तिकडं आपलं कोट आहे जो, ते आपलं हे थुईचं आपलं हे बकेट आणि ते मग, आणि त्या नेटात आपल्या मच्छी नाचायची, अशी नेटा मच्छी नाचायची, तिच्यावर रोप राहायचं असंच 3 बेलचं, आणि 3 बेलची मच्छी नाचायची. काय सांगता, आणि तिच्यावरती दोरापुंगीचं रोप राहायचं गाय. त्याच्यामुळं तिकडे चाललं आहे आपण, आणि हे ठेवून देऊया आणि त्या नेटात घुसूया. ती नेट आतली आपण, ती पाती ढवळी दिसती का, ती तरी आपण नेट केली उभी, तिच्या आपण तुम्हाला दाखवू शकतो की काही टाईम नव्हता. काय सकाळचं वातावरण बघा कसं इथं, बघा कसं शांत वातावरण आहे सकाळचं. चिमणी आवाज देत्या, इकडं देत्या, इथं नेट उभी केली नाही म्हणा. पण सकाळचं वातावरण एकदम साफसुथरं राहतं आहे. आभाळ काल पाणी पडलं होतं गाईस, तुम्हाला दाखवू शकतो मी. काल पाणी पडलं होतं गाईस. आपण आलो काल, आपण शेतात गेलो, पण शेतातून आलो आपण सकाळी आलो इथं. मेरे को इतनी प्रॉब्लम होती ना हमारे गांव में, तो पहली गोष्ट 2 गोष्टी हमारे गांव में तो प्रॉब्लम होती गाइस. पहली गोष्ट हमारे गांव में रेंज नहीं, टावर नहीं गाइस, इसलिए वीडियो अपलोड करने की बहुत दिक्कत होती है इसलिए. तो दूसरी गोष्ट हमारे गांव में लाइन नहीं आती गाइस, तो लाईनचा प्रॉब्लेम आहे. 24 घंटे लाईन टिकूच शकत नाही गाईस. त्याच्यामुळं चार्जिंग लावावं तर लाईन जाते गाईस, त्याच्यामुळं लाईनचा लय प्रॉब्लेम आहे. त्या 2 गोष्टीमुळं आपले डेली ब्लॉग येऊ शकत नाही गाईस. त्याच्यामुळं 2-3 दिवसापासून एक ब्लॉग येऊ शकतो, क्योंकि हमारे गाव में रेंज नाही. त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड करायला 5-6 घंटे जाते गाईस. आभाळ आलं आहे वरून बघू शकता, बंद आभाळ आलं, ढगाळ वातावरण झालं गाईस. पाणी येऊ शकतो गाईस, तर पाणी येणारच आहे, पण काल बी पाणी पडलं होतं, आज पाणी येणारच. आपण आलो शेतात, बघू शकता नेते खाली. तर आपण आलो शेतात, कोणी आपल्या रोप लावत होतं.